Next is cumulative distribution function. Okay, this is important. Cumulative distribution function. Cumulative म्हणजे आपण काय करत असतो, ऍडिशन किंवा टोटल अशी घेत जातो आपण, त्याला आपण cumulative म्हणतो. ओके, तर cumulative distribution function म्हणजे काय बघा आता. Let capital X be a random variable having PMF or PDF. म्हणजे x कसा असेल आपला, डिस्क्रीट असेल किंवा कंटिन्यूस असेल. PMF म्हटलं तर डिस्क्रीट होणार आहे, PDF म्हटलं तर कंटिन्यूस असेल. ओके, capital X be a random variable having PDF or PMF, some f of x म्हणूया काहीतरी, f of x. Then cumulative distribution function, cumulative distribution function CDF is defined as, ओके, समजा x हा जर डिस्क्रीट असेल तर त्याचा PMF म्हणूया की P of x, आणि कंटिन्यूस असेल तर त्याचा PDF काय म्हणूया, f of x. ओके, देन cumulative distribution function त्याला आपण काय म्हणतो शॉर्ट मध्ये CDF. ओके, महत्वाचं आहे CDF is defined as. ओके, तर CDF ची डेफिनेशन काय असते बघा. नोटेशन आपण यूज करतो CDF साठी कॅपिटल F of x, PDF साठी कुठले यूज करतो स्मॉल f of x, आणि CDF साठी कुठले यूज करतो कॅपिटल F of x. देन कॅपिटल F of x is equal to probability that कॅपिटल X म्हणजे आपला रॅन्डम व्हेरिएबल लेस दॅन ऑर इक्वल टू स्मॉल x. ओके, कॅपिटल X लेस दॅन ऑर इक्वल टू स्मॉल x ही आपली काय झाली, डेफिनेशन झाली. म्हणजे काय करतो बघा इथे ऍक्च्युली आपण आपला रॅन्डम व्हेरिएबल जो x आहे त्याचं लोअर लिमिट कितीही असू दे. ओके, लोअर लिमिट समजा किती म्हणूया आपण, -इन्फिनिटी जरी असलं तरी चालते. ओके, पण कुठपर्यंत त्याची प्रोबॅबिलिटी काढायची, तर स्मॉल x इतक्या व्हॅल्यूज पर्यंतच, म्हणजे डाव्या बाजूकडून -इन्फिनिटी पासून त्या x इतक्या पॉईंट, म्हणजे x ची व्हॅल्यू समजा किती घेऊया आपण, समजा एक 2 घेतली, स्मॉल x इज इक्वल टू 2, तर टोटल प्रोबॅबिलिटी कुठून -इन्फिनिटी पासून 2 या व्हॅल्यूज पर्यंतची टोटल जी प्रोबॅबिलिटी असणार आहे ती प्रोबॅबिलिटी म्हणजे काय झाला आपला CDF इव्हॅल्युएटेड ऍट पॉइंट स्मॉल x इज इक्वल टू 2. ओके, याला आपण काय म्हणतो CDF, म्हणजे -इन्फिनिटी पासून त्या पॉइंट पर्यंत आपण काय करत जायचं, टोटल घेत जायचं, त्याला आपण काय म्हणतो CDF. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ CDF, प्रोव्हाइड दॅट कॅपिटल X लेस दॅन इक्वल टू स्मॉल x. ओके, तर डिस्क्रीट आणि कंटिन्यूस पार्ट मध्ये कसं होते बघा. जर x आपला डिस्क्रीट असेल तर CDF कसा करतो आपण, समेशन ओव्हर xi इज इक्वल टू -इन्फिनिटी टू पॉइंट x. ओके, x पर्यंतच टोटल घेत जायचं. ओके, आणि कुणाची समेशन घ्यायची, P of xi, म्हणजे टोटल प्रोबॅबिलिटी कुठपर्यंत, x पर्यंतची प्रोबॅबिलिटीची टोटल घेतली तर आपल्याला काय मिळतो, CDF मिळतो. कधी हे कधी टोटल घ्यायची प्रोबॅबिलिटीची, जर आपला x हा काय असेल डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल असेल तर, म्हणजे इफ x इज डिस्क्रीट देन गेट द टोटल ऑफ दिस probabilities up to point x, and if x is a continuous, आपला x हा जर कंटिन्यूस असेल देन मग काय करायचं, देन टेक अन इंटिग्रेशन. ओके, तर आपण काय करतो मग इंटिग्रेशन. ओके, इंटिग्रेशन फ्रॉम -इन्फिनिटी टू x f of t dt, म्हणजे तेच फंक्शन आहे f of x चं इंटिग्रेशन घेणार आहे, फक्त आपण इथं अप्पर लिमिट जे आहे ते x पुट करणार आहे, त्यामुळे इथला व्हेरिएबल फक्त काय करायचा, चेंज करायचा, t घ्यायचा फक्त तिथं, आणि f of t dt dx च्या जागी dt घेणार आहे. आणि ज्यावेळी आपण अप्पर लिमिट x पुट करणार त्यावेळी परत आपल्याला तो ऑलरेडी ते फंक्शन आपल्याला x मध्येच मिळून जाणार आहे. म्हणजे आपण इथं t कशासाठी घेतला, तर फक्त व्हेरिएबल चेंज केला, म्हणजे त्याच व्हेरिएबलचं इंटिग्रेशन घ्यायचं आणि त्यात तोच अप्पर लिमिट आपण पुट करू शकत नाही. ओके, म्हणून फक्त आपण इथं काय केला, व्हेरिएबल चेंज केला फक्त. Okay, if discrete x is discrete then we obtain the CDF using this definition or this formula, and if x is a continuous then we obtain CDF using this formula. That's it. ओके, म्हणजे इथं या ग्राफ मध्ये आपल्याला काय दिले बघा, CDF कसा वाढत जातो. ओके, म्हणजे जसजशा तुमच्या एक्सच्या व्हॅल्यूज इकडे वाढत जातील किंवा उजव्या बाजूला जातील तसा तुमचा CDF काय होत जातोय बघा, वाढत जातोय. ओके, CDF काय होत जातोय, वाढत जातोय, आणि टोटल CDF किती असतो, 1 असतो. ओके, इथं लाईन टच झाली बघा, टोटल CDF किती असतो, 1 असतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट CDF. अँड नेक्स्ट इज प्रॉपर्टीज ऑफ CDF. प्रॉपर्टीज ऑफ CDF आपण हे
प्रॉपर्टी CDFच्या प्रॉपर्टीज फर्स्ट इयरला बघितलेलं आहे. ओके, तरी पण आपण हे करतोय त्याची. वन्स अगेन वी विल डिस्कस दीज प्रॉपर्टीज. ओके, पहिली प्रॉपर्टी काय बघा, प्रॉपर्टी नंबर 1, CDF कॅपिटल एफ ऑफ एक्स म्हणजे CDF एफ ऑफ कॅपिटल एफ ऑफ मायनस इन्फिनिटी, CDF इव्हॅल्युएटेड ॲट पॉईंट मायनस इन्फिनिटी इज इक्वल टू 0. ओके, म्हणजे एक्सच्या जागी जर मायनस इन्फिनिटी पुट केली तर त्याची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते, 0 मिळते. CDF इव्हॅल्युएटेड ॲट पॉईंट इन्फिनिटी कॅपिटल एफ ऑफ इन्फिनिटी इज इक्वल टू 1 म्हणजे CDF इव्हॅल्युएटेड ॲट पॉईंट इन्फिनिटी किती असतो, 1 असतो. CDF इज ऑलवेज लाईज इन बिटवीन 0 to 1. नंबर 4 इज CDF इज नॉन डिक्रीजिंग म्हणजे कमी होत नाही. CDF नेहमी काय होत जातो, कॉन्स्टंट किंवा वाढत जातो, कॉन्स्टंट किंवा वाढत जातो, त्याला आपण काय म्हणतो, नॉन डिक्रीजिंग. आणि लास्ट वन इज CDF इज राईट कंटिन्युअस, उजव्या बाजूला काय असतो, कंटिन्युअस फंक्शन. आपण इथं मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं या ग्राफमध्ये, तर काय होत जाते बघा, उजव्या बाजूला इकडं वाढत गेला आहे आणि हे कंटिन्युअस फंक्शन आहे. ओके, हेन्स CDF इज ए right continuous. Okay, so this is all about lecture number 1. So we will stop here. That's it. Thank you.